नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खरीपापूर्वी शेतीची मशागत कशी करावी. तर खरीपापूर्वी आपण शेतीची मशागत कशी करावी म्हणजेच आपण आपल्या शेतीमध्ये खोल नांगरट करून ती जमीन भुसभुशीत आणि त्यातील तण हे नष्ट करावे. यालाच म्हणतात उन्हाळ्यापूर्वी शेपूर्वी खरीपाची मशागत. तर उन्हाळ्यापूर्वी खरीपाची मशागत म्हणजे काय, तर सर्वप्रथम आपण आपल्या जमिनीची खोल नांगरट करून ती जमीन ही भुसभुशीत करावी व त्यामधील तण हे नष्ट करावे आणि पावसाळ्यापूर्वी आपली जमीन पाणी साठवण्यासाठी योग्य करावी. याला म्हणतात पूर्वी मशागत करायची. म्हणजे त्याचा कालावधी काय असतो हा आपण सर्वप्रथम माहिती केली पाहिजे. तर याचा कालावधी म्हणजे आपण आपली जमिनीची नांगरट ही मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्येच करावी. कारण ती जमीन जर आपण नांगरली आणि त्या जमिनीची भुसभुशीत होण्यासाठी किंवा त्याला ऊन मिळण्यासाठी हा कमीत कमी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागतो. आणि जर 1 ते 1.5 महिने आपण आपल्या जमिनीला ऊन दिलं तर आपल्या जमिनीतील जे तण हे नष्ट होते आणि आपली जमीन ही भुसभुशीत होण्यास जास्त मदत. पण जर खोल नांगरट केली तर आपल्या शेतातील तण कीड इत्यादी हे नष्ट व्हायला मदत मिळते. आपल्या शेतातील जे उन्हाळ्यात नांगरटीच्या दरम्यान मोठमोठे असे ढेकळ तयार झालेले असतात, ते बऱ्यापैकी ऊन जास्त मिळाल्याने हे असे फुटले जातात. आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटरच्या सहाय्याने ते भुसभुशीत करण्यात मदत करावी. यानंतर आपण आपल्या शेतीतील ही भुसभुशीतता ही जास्त दिसते. आपण आपल्या शेतामध्ये आपल्याकडे शेणखत ही उपलब्ध असेल तर आपण आपल्या शेतामध्ये एकरी 3 ते 4 ट्रॉली टाकायला काही हरकत नाही. यामुळे आपली जमीन ही भुसभुशीत व्हायला व त्याला सेंद्रिय पद्धतीने आपल्या पिकास खत मिळते. त्यामुळे आपल्या पिकाची उगम क्षमता ही जास्त मिळते. यानंतर आपण जर नांगरट करून रोटावेटर जर केले तर आपणास काय काय फायदे होतात हे सुद्धा आपण पाहिले पाहिजे. तर सर्वप्रथम आपण पाहिले की आपली जमीन नांगरटी आणि रोटावेटरच्या नंतर आपली जमीन ही भुसभुशीत झालेली मिळते व त्यानंतर आपण त्या जमिनीची कस ही सुधारली जाते. त्यानंतर आपल्या भुसभुशीत झाल्यामुळे आपल्या जमिनीतील जर आपण शेणखत टाकले असेल तर त्या जमिनीमध्ये आपण जो सोयाबीन, कापूस, बाजरी, तूर, मूग हे पीक जर लावले तर त्याची उगम क्षमता ही बाकीच्या शेतापेक्षा जास्त दिसते. आपल्या शेतातील आपण नांगरट केल्यामुळे आपल्यातील कीड व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन सुद्धा कमी प्रमाणात दिसते. खरीपापूर्वी आपण आपल्या जमिनीमध्ये आपले माती परीक्षण सुद्धा करायचे खूप गरजेचे असते. त्याचे कारण माती परीक्षण जर आपण केले तर आपल्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे आपणास किती प्रमाणात आहे हे कळते व त्याप्रमाणे आपण आपल्या शेतामध्ये कोणते खत आणि किती प्रमाणात द्यायचे हे सुद्धा याची सुद्धा आपणास माहिती मिळते. त्यामुळे आपणास जो व्यर्थ खतावर पैसा होतो तो आपण यामध्ये कमी सुद्धा हे करू शकतो. कारण त्याची आपणास माहिती होते की आपल्या जमिनीमध्ये काय आहे आणि काय आपल्या जमिनीला आवश्यकता आहे. आपण आपल्या पावसाळ्यापूर्वी बांधाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण जर आपले बांध हे स्ट्रॉंग असतील आणि मजबूत असतील तर आपल्या शेतातील पाणी आपणच मुरवले पाहिजे. आपण ते पाणी दुसऱ्या शेतात किंवा ओढ्याला सोडले तर आपल्या जमिनीतील जी मृदा आहे, काळीची जमीन आहे, काळी मृदा आहे, ती मृदा ही ओढ्याला गेली जाते आणि आपली जमीन ही नापीक बनण्यास सुरुवात होते. शेतीची मशागत केली तर आपणास त्याचे काय काय फायदे होते हे पाहितले पाहिजे.
आपल्या जमिनीची कस सुधारणे, आपल्या जमिनीमध्ये कीड व्यवस्थापन होते, आपल्या जमिनीमध्ये तण नियंत्रण आणले जाते, आपल्या बांध हे दुरुस्त केले जातात. त्यानंतर आपल्या जमिनीमध्ये उगवण्याची क्षमता ही जास्त दिसली जाते. यानंतर केल्या आणि आपल्या जमिनीची माती परीक्षण केले तर निश्चितच आपण आपल्या जमिनीमधून दरवर्षीपेक्षा जास्त वाव नाही. आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.